रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल महानगरपालिका नगरसेविका स्नेहल पाटील धमाले यांच्या वाढदिवसानिमित्त 1 मार्च रोजी पनवेल येथे आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने बालाजी हार्ट केअर हॉस्पिटल भायखळा यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, शंकरराय हॉस्पिटल यांच्या वतीने डोळे तपासणी, आयुष्मान भारत कार्ड व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी NCMC कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक नागरिकांनी यावेळी लाभ घेतला. आज 1 मार्च, आज माझा नगरसेविका झाल्यापासूनचा पहिलाच वाढदिवस आणि हा वाढदिवस आज विविध समाज उपयोगी कार्यक्रमातून माझ्या हितचिंतकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी इतका छान प्रकारे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं आणि मी हे सगळं बघून पहिल्यांदा भारावून गेलेली आहे. आणि आपण वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचं इथे आयोजन केलेलं आहे. मोफत आय चेकअप आहे, नंतर वेगवेगळ्या टेस्ट आपण इथे करून देतोय. नंतर आज आपण रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळांचं वाटप ठेवलेलं आहे. विविध आश्रमांमध्ये आपण बऱ्याचशा उपयोगी वस्तूंचं वाटप करतोय आणि अशा बऱ्याचशा उपक्रम आपण आज करतोय आणि गेली बरेच वर्ष आपण आनंदाचे आपले जे क्षण आहेत हे असे समाज उपयोगी कार्यक्रमातून आपण करत असतो आणि तसाच हा आजचा वाढदिवस सुद्धा त्याच पद्धतीने आपण साजरा करणार आहे. एकूणच आपण नगरसेवक झाल्यापासून विविध कार्यक्रमांना आपली उपस्थिती असते, आपण तत्पर आहात आणि आजचं हे आरोग्य शिबिर एकूणच आपला वाढदिवस सामाजिक कार्यात होत असताना भविष्यातही आपल्या नाही तर आम्ही नेहमीच नगरसेविका व्हायच्या आधीपासूनच आम्ही बऱ्याचशा समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही उपक्रम करतच असतो आणि तसाच हा आजचा पण वाढदिवस आम्ही त्याच अनुषंगाने करत आहोत. आणि गेली बरेच वर्ष आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी, सामाजिक संस्थांशी वगैरे जोडलेलो आहोत आणि त्यांच्याच आधारे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम प्रभागाबाहेर पनवेलमध्ये करत असतो. वडिलांची जनसेवा आणि बंधुराजांचं एक कर्तृत्ववान पाठबळ कशा प्रकारे आपल्याला मिळतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात कशी आपल्याला? नक्कीच आमचे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते, ह्यांचं मला सामाजिक क्षेत्रातलं हे बाळकडू, समाजसेवेचं बाळकडू हे मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे आणि त्यांचा संघर्ष आणि त्याच्याकडून झालेली प्रगती ही मी खूप जवळून सगळं बघितलेलं आहे. आणि नंतर माझे भाऊ बंधू आमदार विक्रमदादा पाटील यांचा सुद्धा संघर्ष आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रगतीकडे वाटचाल ही पण मी जवळून बघितलेली आहे. इथून पुढचं मी जे कार्य करणार आहे ते दादांच्या पावलावर पाऊल ठेवून मी करणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून चांगल्या प्रगतीच्या करतात त्या नक्कीच मी करणार आहे. जनता आपल्याला शुभेच्छा देत आहे, कशा प्रकारे पाहते? खूप आनंद होतोय आज हे सगळं बघून, कारण नगरसेविका झाल्यापासूनचा हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि इतक्या संख्येने लोक इथे आलेली आहेत आणि ह्या आरोग्य शिबिरात सगळ्यांनीच छान पैकी बरेच जण इकडे आलेले आहेत आणि छान वाटतं हे सगळं बघून. नणन कमी आणि मैत्रीण जास्त आमचं असं नातं आहे आणि हा आपला कार्यक्रम किंवा हे जे आपले उपक्रम आहेत ते नगरसेविका होण्याच्या आधीपासूनच आम्ही दोघीही कार्यरत आहोत. दादांच्या आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मार्गे असू दे किंवा बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान हे आमचे जे NGO आहेत त्यांच्या मार्फत आम्ही बरेच उपक्रम घेत असतो आणि आज आम्ही एक सुवर्ण संधी साधली आहे वाढदिवसाची 1 तारखेची आणि त्या माध्यमातून आम्ही आज आरोग्य शिबिर, नेत्र चेकअप शिबिर आहे आणि खास करून ST तर्फे किंवा NCMC जे कार्ड देत आहे आज वृद्धांना किंवा महिलांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे, ते आपण मोफत त्यांना देण्याचा आज उपक्रम मोठा घेतलेला आहे त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे आयुष्मान योजना चालू केलेली आहे त्याचं कार्ड जनरेशन हे आपल्या मार्फत पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात आपण चालू करणार आहोत आणि आता ही संधी आम्ही आजपासून त्याचा शुभारंभ आज केलेला आहे. तर असे मोठमोठे आता उपक्रम आम्ही घेतच राहणार आहोत आणि नगरसेविका म्हणून त्यांना शुभेच्छा आहेतच, आशीर्वाद आहेत.